नमस्कार, मी अंगारकी आर्ट्स अँड क्राफ्टमध्ये आपलं स्वागत करत आहे। मी आज बनवणार आहे कमलाच्या फुलामध्ये लक्ष्मीची पावले। लक्ष्मीला प्रिय हळद असते, त्याच्यामुळे मी येलो कलर, रेड कलर आणि पिंक कलरनी लक्ष्मीची पावले बनवणार आहे। तर चला तर मग रांगोळीला सुरुवात करूया। हे बघा, हे मी स्क्वेअर करून घेणार आहे। एक आतमध्ये छोटा स्क्वेअर तयार करून घेणार आहे, त्याच्या बाहेरून एक दुसरा स्क्वेअर तयार करून घेणार आहे। व्यवस्थित आकारामध्ये स्क्वेअर तयार करून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे मी 2 स्क्वेअर तयार करून घेत आहे, त्याच्या आतमध्ये आपण लक्ष्मीचे पावलं काढणार आहोत। व्हिडिओ पूर्ण वॉच करा, विदाऊट स्किप करता व्हिडिओ वॉच करा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी स्टेप बाय स्टेप कमलाच्या फुलामध्ये लक्ष्मीची पावलं कशी रेडी केलेली आहेत। आणि रांगोळी एकदम सोपी आहे, सिंपल आहे, ते पूर्ण वॉच करा म्हणजे तुम्हाला कळेल। आता बघा, ह्या 3 लाईन देत आहे मी, एक मोठी लाईन, त्याच्यानंतर एक छोटी लाईन, त्याच्यानंतर परत एक छोटी लाईन, अशा 3 लाईन स्टेप बाय स्टेप पिरॅमिडच्या साईजच्या अशा म्हणजे एकापेक्षा एक छोटी अशी लाईन तयार करून घेत आहे। आणि अशा लाईन मी चारी बाजूने तयार करून घेणार आहे, स्क्वेअरच्या चारी बाजूने तयार करून घेत आहे। तुम्हाला ही जी मी कमलाच्या फुलांमध्ये लक्ष्मीची पावलं ची रांगोळी काढत आहे, ती रांगोळी तुम्हाला कशी वाटते ती मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या अशाच रांगोळीच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। आणि जर रांगोळीमध्ये काही मिस्टेक असेल तर तेही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला माझ्या व्हिडिओमध्ये आणखीन इम्प्रूव्हमेंट करता येईल। मला आणखीन चांगल्या प्रकारे रांगोळी काढण्याची मी नक्की ट्राय करेन। आणि तुम्हाला पुढची व्हिडिओ कोणती बघायला आवडेल, रांगोळी कोणती बघायला आवडेल ते नक्की मला कमेंट करून सांगा, मी तशी रांगोळी बनवण्याचा नक्की ट्राय करेन। आता बघा, ह्या पुढे मी कमलाच्या पाकल्या तयार करून घेणार आहे। पहिली जी लाईन आहे तिला छोट्या पाकल्या तयार करून घेत आहे, अशा व्यवस्थित शेपमध्ये करून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून ते कमलाचं फूल दिसेल। आता मी ह्या स्क्वेअरमध्ये रेड कलर करून घेणार, तुम्हाला मी म्हटलेले की रेड कलर आणि येलो कलरमध्ये मी पूर्ण रांगोळी तयार करणार आहे। तर ह्या आतल्या स्क्वेअरमध्ये मी रेड कलर भरून घेत आहे आणि मी बाहेरच्या स्क्वेअरमध्ये कुठलाही कलर भरणार नाही, तो स्क्वेअर खाली ठेवणार आहे। अशा प्रकारे तयार करून घेत आहे। आता बघा, ह्या मी दुसऱ्या पाकळी तयार करून घेत आहे, तुम्हाला मी झूम करून दाखवत आहे की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल मी कमलाच्या पाकळ्या कशा तयार केलेल्या आहेत। बघा, असं वरती शेप न्यायचा, नंतर त्याला थोडासा क्रॉस करायचा आणि मग त्याला कमलाच्या पाकळ्यांचा शेप द्यायचा। बघा, अशा प्रकारे मी करत आहे, तुम्हाला दिसावं म्हणून मी पूर्णपणे झूम केलेला आहे। आणि बघा, अशा प्रकारे कमलाचा फूल तयार झालेला आहे। तसंच फूल आपण स्क्वेअरच्या चारी बाजूने तयार करून घेणार आहोत। बघा, अशा प्रकारे करत आहोत। व्हिडिओ वॉच करा आणि तुम्हाला ही माझी रांगोळी कशी वाटली मला छान कमेंट करून सांगा। तुमच्या कमेंट वाचून मला आणखीन छान वाटतं रांगोळी बनवायला। आता बघा, ह्या लाईन आपण जॉईन करणार आहोत। पहिल्या फ्लावरची एक पाकळी, दुसऱ्या फ्लावरची एक पाकळी, असं करून आपण जॉईन करून घेणार। आणि तिसरी जी लाईन आहे ती आतल्या स्क्वेअरला टच करून घेणार आहोत। पहिल्या 2 लाईन पहिल्या स्क्वेअरला टच करणार आहोत आणि आतली लाईन आतल्या स्क्वेअरला टच करणार आहोत। तर बघा, हे दुसऱ्या वेळेला मी तुम्हाला दाखवत आहे, पहिल्या पाकळीची ह्या फ्लावरची पाकळी त्या फ्लावरची पाकळी असं जॉईन करणार आहोत। आणि तिसरी लाईन जी आहे ती आपण आतल्या स्क्वेअरला जॉईन करून घेणार आहोत, म्हणजे पूर्ण रांगोळी कव्हर झाल्यासारखे दिसणार आहे। अशा प्रकारे मी लाईन करून घेतलेल्या आहेत। बघा, एकदम सिंपल आणि सुंदर रांगोळी आहे की नाही बनवायला, आणि दिसायला पण किती सुंदर दिसते। बघा, तुम्ही कुठल्याही कार्यक्रमात मंदिरासमोर काढू शकता, कुठल्याही कार्यक्रमाला तुम्ही रांगोळी काढू शकता, असे सिंपल आहे आणि लक्ष्मीप्रिय आहे। त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। आता बघा, आपण ह्या कमलाच्या फ्लावरमध्ये कलर भरून घेणार आहोत।
पिंक कलरची रांगोळी भरून घेणार आहोत. माझ्याकडे लाईट पिंक कलर होता, मी लाईट पिंक कलर भरला. तुमच्याकडे डार्क पिंक असेल तर तुम्ही डार्क पिंक कलर भरा. आणि आपण सगळ्या कमळाच्या फ्लावरमध्ये पिंक कलर भरून रांगोळी तयार करून घेणार आहोत. आता बघा, जो आपण आतमध्ये रेड कलरचा स्क्वेअर करून घेतलेला होता त्याच्यात आपण लक्ष्मीचे पावलं काढणार आहोत. पिवळ्या कलरच्या रांगोळीने पहिले वरती मोठे डॉट द्यायचे रांगोळीचे, खाली छोटे डॉट द्यायचे, कारण आपल्याला लक्ष्मीचे पावलं करायचे आहे. त्याच्यामुळे मोठे आणि छोटे असे 2-2 डॉट द्यायचे. मग त्याला फिंगरच्या हेल्पने थोडं प्रेस करून घ्यायचं आणि मग वरती लक्ष्मीच्या पावलांना बोटं काढायचे आहेत. तर मी ती 5 बोटं पिवळ्या कलरने काढून घेत आहेत आणि थोडीशी प्रेस केल्यानंतर लक्ष्मीची पावलं तयार होणार आहेत. लक्ष्मीच्या पावलांमध्ये मी आतमध्ये रेड कलरचा डॉट दिलेला आहे आणि अशा प्रकारे पूर्ण रांगोळी तयार झालेली आहे. आता त्या रांगोळीला सुशोभित करण्यासाठी मी बाजूला छोटे छोटे डॉट देऊन त्याचे छोटे छोटे फ्लावर तयार करून घेणार आहे, जेणेकरून आपली रांगोळी आणखीन सुंदर आणि छान दिसेल. म्हणून मी हे व्हाईट कलरचे डॉट, व्हाईट रांगोळीने डॉट देऊन त्यांना फिंगरच्या हेल्पने छोटासा फ्लावर तयार करणार आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये स्काय ब्लू कलर भरून त्याला फ्लावर तयार करणार आहे. अशा प्रकारे ह्या कमळाच्या फ्लॉवरमधली लक्ष्मीची पावलांची रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ पूर्ण वॉच केला त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद आणि असा सपोर्ट राहू द्या. थँक्यू सो मच. आता बघा, तुम्हाला मी ही रांगोळी चारी कॉर्नरने दाखवणार आहे. रांगोळीच्या चारी कॉर्नरने तुम्हाला मी व्हिडिओ करून दाखवणार आहे. बघा कशी छान सुंदर दिसत आहे ही रांगोळी. थँक्यू फॉर वॉचिंग.